श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या लोकांनो, सावधान. साक्षात काळ स्वतः आता तुमचं नशीब बदलण्यासाठी मैदानात उतरला आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या आयुष्यात जे काही चाललंय ते पाहता तुमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि रात्रीची झोप उडालेली आम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे. पण आता तुमचा तो दुःखाचा काळ संपलाय. कारण यंदाच्या नागपंचमीच्या आधी तुमच्या कुंडलीत एक अशी गूढ आणि भयंकर खळबळ उडणार आहे जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. साक्षात नागदेवता तुमच्यावर प्रसन्न झाली असून तिने तुमच्या आयुष्याचे चक्र असे काही फिरवले आहेत की ज्यांना वाटलं होतं तुम्ही आयुष्यात कधीच वर उठणार नाहीत, ते तुमचे शत्रू आता तुमची प्रगती बघून थरथर कापायला लागतील. मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला श्वास रोखून धरावा लागेल, कारण या 5 चमत्कारांमध्ये असा एक तिसरा चमत्कार आहे जो तुमचा ताबा सोडवून टाकेल. आणि या व्हिडिओच्या अगदी शेवटी लपलेली ती एक महाभयंकर चूक जर तुम्हाला कळाली नाही तर हाताशी आलेले हे सर्व सोन्यासारखे योग एका सेकंदात मातीमोल होऊन जातील. चला तर मग तुमचे कान आणि डोळे जाणून घेऊयात वृश्चिक राशीचे थेट 7 जन्माचे भाग्य उघडणारे ते 5 महागूढ आणि अंगावर काटा आणणारे चमत्कार. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, तुमच्या आयुष्यात आता एक असा काळ दार ठोठावत आहे ज्याची तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होतात. नागपंचमीच्या आधी घडणाऱ्या या पहिल्या चमत्कारात तुमच्या नशिबाची फिरलेली चक्रे अक्षरशः सोन्याचे दिवस घेऊन येत आहेत. कधी विचारही केला नसेल अशा अनाकलनीय मार्गातून तुमच्याकडे पैशाची मोठी आवक सुरू होईल. तुमचे कोणाकडे अडकलेले पैसे असोत किंवा मार्केटमध्ये अडकलेली जुनी गुंतवणूक असो, नागदेवांच्या आशीर्वादाने ती रक्कम अगदी अनपेक्षितपणे तुमच्या हातात येऊन पडेल. गेल्या काही काळापासून आर्थिक विवंचनेमुळे आणि कर्जाच्या ओझ्यामुळे ज्या रात्री तुम्ही डोळ्यात तेल घालून काढल्या होत्या त्या सर्व काळजीचे आता आनंदाच्या सुरात रूपांतर होणार आहे. अचानक खिशात पैसा खुळखुळू लागल्यामुळे तुमचे मन भारावून जाईल आणि राहणीमानात एक वेगळाच थाट पाहायला मिळेल. हा धनलाभ केवळ तात्पुरता नसून तुमच्या पुढील अनेक महिन्यांची आर्थिक गणिते मजबूत करणारा ठरणार आहे. मात्र हा धनलाभ झाल्यानंतर महत्त्वाची काळजी घ्यावी लागेल. पैसा हातात आल्यावर या काळात कोणालाही चुकूनही मोठे पैसे उधार देऊ नका, नाहीतर नागपंचमीपूर्वी आलेला हा सुवर्णयोग परत फिरू शकतो. या काळात तुम्हाला काही अधिक गुप्त आर्थिक संधी मिळतील ज्या पाहून तुमचे विरोधकही अवाक होऊन जातील. पैशांची चणचण कायमची संपल्यामुळे तुम्ही तुमचे रखडलेले मोठे प्लॅन्स पुन्हा सुरू करू शकाल आणि समृद्धीचा लख्ख प्रकाश तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आर्थिक घोडदौडीनंतर आता वेळ आली आहे ती तुमच्या करिअर आणि व्यवसायाला एका नव्या शिखरावर नेण्याची. नागपंचमीपूर्वी तुमच्या कर्मक्षेत्रात असा काही मोठा भूकंप होणार आहे जो तुमच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकेल. तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून ज्या प्रमोशन्सची किंवा वेतनवाढीची वाट पाहत होतात ती आनंदाची बातमी आता कोणत्याही क्षणी तुमच्या कानावर पडणार आहे. तुमचे उच्चाधिकारी आणि बॉस तुमच्या कामाची दखल घेऊन तुमचे भरभरून कौतुक करतील आणि तुमच्या पदाची गादी आता अधिक मजबूत होईल. या सुवर्णकाळात सर्वात मोठी आणि रंजक गोष्ट म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात गेल्या अनेक दिवसांपासून एक गुप्त शत्रू सक्रिय होता जो पडद्यामागे राहून तुमचे पाय खेचण्याचा आणि तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत होता. पण नागदेवाच्या कृपेने आता तो गुप्त शत्रू स्वतःच आपल्या रचलेल्या जाळ्यात अडकणार आहे आणि लोकांसमोर उघडा पडून तोंडघशी पडणार आहे. विरोधक आणि स्पर्धक तुमच्या या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीकडे फक्त हतबल होऊन पाहतच राहतील. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने उत्तम पॅकेज देणारे ऑफर लेटर तुमच्या हातात पडेल. व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी तर हा काळ सोन्याची अंडी देणारा कोंबडी ठरणार आहे. मंदीचे मळब दूर होऊन हाताशी एखादी मोठी व्यावसायिक डील लागेल ज्यामुळे तुमचा नफा एका रात्रीत कैक पटीने वाढेल. मात्र करिअरच्या या उच्च शिखरावर पोहोचताना नागपंचमीच्या दिवशी हे एक अत्यंत गंभीर चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते, जी तुमच्या हातात आलेले हे सर्व यश सेकंदात मातीमोल करू शकते. ती नेमकी चूक कोणती आहे आणि कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आपण पुढे शेवटच्या भागात हे सविस्तरपणे ऐकणार आहोत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, धन आणि करिअरमधील यशानंतर आता नागपंचमीपूर्वी तुमच्या कुंडलीत एक अतिशय दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहयोग जुळून येत आहे. सध्या आकाशात ग्रहांचे सेनापती मंगळ आणि न्यायदाता शनी आणि ग्रहांचे राजकुमार बुध
यांच्यात अत्यंत शुभयुती व दृष्टी संबंध प्रस्थापित होत आहेत. गेल्या काही काळापासून तुमच्या कुंडलीत बसलेला राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव तुम्हाला सतत मानसिक त्रास देत होता. नोकरी धंद्यात अचानक मोठे अडथळे आणत होता आणि अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत होता. पण नागदेवांच्या थेट हस्तक्षेपामुळे आणि या शक्तिशाली ग्रहयोगाच्या प्रभावामुळे आता राहू केतूचे ते सर्व विषारी पाश छिन्नविछिन्न होऊन नष्ट होणार आहेत. या दैवी ग्रहयोगाचा सर्वात मोठा प्रभाव तुमच्या आरोग्यावर आणि कुटुंबावर पडेल. गेल्या अनेक दिवसांपासून घरात सतत सुरू असलेले वादविवाद, छोट्या मोठ्या गोष्टीवरून उडणारे खटके आणि मनाला चटका लावणारे गैरसमज आता जादू झाल्यासारखे एका क्षणात नाहीसे होतील. घरातील सर्व सदस्यांच्या मनातील मळमळ दूर होऊन एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम द्विगुणित झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. घराचे वातावरण एखाद्या सणासारखे प्रसन्न आणि चैतन्यमय होऊन जाईल, जिथे फक्त हर्षा आणि सुख समाधानाचे सूर घुमतील. जर तुमच्या घरात किंवा जवळच्या नात्यात संतती प्राप्तीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा सुरू असेल, तर या शुभग्रहाच्या प्रभावाने एक गोड लहान मुलाच्या आगमनाची चाहूल लागणार आहे आणि घराचा कोपरा किलकिलाटाने उजळून निघेल. या महाविनाशाच्या चक्रातून बाहेर पडल्यानंतर आता तुमचे भाग्य पूर्णपणे पालटणार आहे. घरातील मुलांच्या प्रगतीमुळे तुमचे मान अभिमानाने उंचावेल आणि आईवडिलांचे आरोग्यही उत्तम राहील. नागदेवांच्या कृपेने जुन्या सर्व त्रासातून तुम्हाला पूर्णपणे मुक्ती मिळणार असून हा काळ तुमच्यासाठी एक नव्या आणि उज्ज्वल पर्वाची सुरुवात करणारा ठरत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, नागपंचमीपूर्वी घडणारा हा चौथा प्रकार तुमच्या आयुष्यातील त्या गोष्टींशी जोडलेला आहे ज्यांना पाहून तुम्ही कित्येकदा हताश होऊन हात टेकले होते. गेल्या अनेक दिवसांपासून जी कामे अगदी साधी असूनही कोणत्या ना कोणत्या कारणाने अडकून पडली होती, ज्यांच्या मागे तुम्ही लपलेली चपलेची झीज केली होती, ती सर्व कामे आता एका झटक्यात विनासायास मार्गी लागतील. मग ती कोर्ट कचेरीची गुंतागुंतीची प्रकरणे असोत, प्रॉपर्टीचे रखडलेले कागदपत्र असोत किंवा घराचे अपूर्ण राहिलेले बांधकाम असो, नागदेवांच्या कृपेने सर्व अडथळे जादू झाल्यासारखे दूर होतील. ही कामे सुरळीत पार पडल्यामुळे तुमच्या मनावरचे एक अथांग ओझेही उचलून जाईल आणि तुम्ही सुटकेचा श्वास घ्याल. याचसोबत तुमच्या हाताची ती दुर्दैवी रेषा आता बदलत आहे, जी गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या अपयशाला कारणीभूत मानली जात होती. ज्योतिष्य भाषेत सांगायचेच तर तुमच्या भाग्यरेषेवर नागदेवांच्या कृपेने एक अतिशय शुभ राजयोग चिन्ह तयार होत आहे. यामुळे तुमच्या मनातील अज्ञाताची भीती, नैराश्य आणि नको असलेले ताणतणाव आता कायमचे इतिहास जमा होणार आहेत. तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज, डोळ्यात चमक आणि वागण्यात अफाट आत्मविश्वास येईल. आता या चौथ्या चमत्काराच्या शेवटी तुमच्यासाठी एक सर्वात मोठा इशारा आहे. ज्या जुन्या मित्रावर किंवा नातेवाईकावर तुम्ही सर्वात जास्त डोळे बंद करून विश्वास ठेवला होता, तोच व्यक्ती या काळात तुमचा मोठा घात करण्याचा कट रचत आहे. त्यामुळे सावध राहा. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. तो गुप्त धोका कोणता आहे आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे आपण आता अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या 5व्या भागात पाहणार आहोत, जिथे नागपंचमीपूर्वीचे तुमचे भाग्य पूर्णपणे उजळून निघणार आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, आपण आता नागपंचमीपूर्वी घडणाऱ्या या सर्वात मोठ्या आणि अंतिम पर्वावर येऊन पोहोचलो आहोत. आत्तापर्यंत तुम्ही जे कष्ट उपसले, ज्या अपमानाचा घोट गिळले आणि ज्या संघर्षाशी लढा दिला, त्या प्रत्येक कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. नागदेवांच्या थेट आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात अशा काही दैवी योगायोगांची जुळवाजुळव होत आहे, ज्यामुळे नशिबाचे बंद असलेले सर्व दरवाजे एकामागून एक सताट उघडणार आहेत. अचानक तुमच्यासमोर प्रगतीच्या अशा सुवर्ण संधी चालून येतील, ज्यांची तुम्ही 7 जन्मातही कल्पना केली नसेल. समाजात तुमचा मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि रुबाब एक वेगळ्या शिखरावर पोहोचेल. परंतु मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बोललो होतो ना, ती एक चूक जी तुम्हाला महागात पडू शकते, ती वेळ आता आली आहे. नागपंचमीच्या दिवशी आणि त्यापूर्वी चुकूनही कन्या, कच्चा सर्प किंवा नागाला त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नका. तसेच नागदेवाचा अपमान होईल असे शब्द किंवा अंधश्रद्धेच्या नावाखाली चुकीचे प्रकार टाळा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सुवर्ण काळात हातात पैसा खुळखुळू लागल्यावर अहंकार बाळगू नका आणि गरिबांचा अपमान करू नका. नाहीतर नागदेवाचा हा कोप तुमच्या यशावर क्षणात नाश करू शकतो. नागपंचमीच्या पवित्र दिवशी शिवमंदिरात जाऊन श्रद्धेने ओम नागदेवताय नमः याचा जप करा आणि दुधाचा अभिषेक घाला. नागदेवांच्या असीम कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व काळाकुट्ट अंधार संपून सुखाची, समृद्धीची आणि विजयाची एक सोनेरी पहाट आता उजाडली आहे. तुमचे भविष्य आता पूर्णपणे सुरक्षित आणि लख्ख झाले आहे.
वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, नागदेवांच्या असीम कृपेने तुमच्या आयुष्यात येणारा हा सुवर्ण काळ आणि भविष्यातील अशाच अचूक व रोमांचक राशी भविष्य अपडेटसाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून आपल्या आप्तेष्टांसोबत नक्की शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नशिबाचं दार उघडणारी कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्या हातातून सुटणार नाही. श्री स्वामी समर्थ.